नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पाठ टीईटी पेपर 1 आणि 2 याच्यासाठी इतिहास इयत्ता 8वी या पुस्तकावरील आधारित विविध स्पर्धा परीक्षेला आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की शिक्षक पात्रता परीक्षा त्याचबरोबर केंद्र प्रमुख परीक्षा याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ आहे। हा पार्ट 3 आहे। पार्ट 1, 2 आपण आपल्या VPN गुरु या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। नक्कीच ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा। चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा IMP प्रश्न सर्वात, सेवा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली? ज्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना याचं उत्तर येत असेल त्यांनी लगेच उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। सेवा सदन संस्थेची स्थापना कुणी केली आहे? पहा, आपण या अगोदर पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आता सेवा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली हे सांगायचं आहे। पहा, पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे आणि शारदाबाई मोडक। पहा, ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आपण पाहिला, म्हणजे सेवा सदन या संस्थेची स्थापना कुणी केली तर रमाबाई रानडे। पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। पहा, रमाबाई रानडे। त्यानंतर दुसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पहा, द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कुणी केली? पहा, पर्याय आहे खान अब्दुल गफ्फार खान, अब्दुल लतीफ, सय्यद अहमद खान, महात्मा गांधी। द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कुणी केली? त्याचं अचूक उत्तर चला सांगायचं आहे। पहा, त्याचं अचूक उत्तर आहे अब्दुल लतीफ यांनी द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठाची पाया उभारणी कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय, पंडित नेहरू, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले। चला, बनारस हिंदू विद्यापीठाची उभारणी कोणी केली? बनारस हिंदू विद्यापीठाची उभारणी केली पर्याय क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय। बनारस हिंदू विद्यापीठ कोणी स्थापन केलं तर पंडित मदन मोहन मालवीय। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, हा अत्यंत व्हेरी IMP प्रश्न। हा प्रश्न तुम्हाला 100% टीईटी पेपर 1 किंवा 2 ला विचारला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुणी केली? चला सांगा, लवकर झटपट उत्तर द्यायचंय। त्याचं अचूक उत्तर आहे पहा डॉक्टर केशव बैराम हेडगेवार। कोणी स्थापना केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तर केशव बैराम हेडगेवार। हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवायचा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर केशव बैराम हेडगेवार। मोस्ट IMP प्रश्न आहे पहा। त्यानंतर पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? चला, पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा फुले। पतित पावन मंदिराची निर्मिती त्याचं अचूक उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची निर्मिती केलेली आहे। त्यानंतर 6वा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली? 18 सप्टेंबर 1885, 28 सप्टेंबर 1885, 28 सप्टेंबर 1886 आणि 26 डिसेंबर 1885। चला सांगा, त्याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885। किती? 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आहे। त्यानंतर 7वा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या सभेला किती प्रतिनिधी हजर होते? 70, 62, 72, 74। पहा सांगा, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या सभेला किती प्रतिनिधी हजर होते? त्याचं अचूक उत्तर आहे 72 सभासद हजर होते। पर्याय क्रमांक 3 72 सभासद। त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विविध स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी। पहा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, उमेशचंद्र बॅनर्जी। त्याचं अचूक उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 9वा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार कुणी घेतला? लॉर्ड मिंटो, गोपाळकृष्ण गोखले, एलन हुम आणि लॉर्ड बेटिंग। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतला
त्याचं अचूक उत्तर आहे ॲलन ह्यूम, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर खालीलपैकी मवाळ नेते कोण? गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सर्व. त्याचं अचूक उत्तर आहे सर्व. म्हणजे मवाळ नेते कोण आहेत? गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, हे सर्व काय आहेत? मवाळ नेते आहेत. पहा प्रश्न 11वा. प्रश्न 11वा काय आहे? तर बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचाराचे मुखपत्र कोणते होते? संवाद कैमुदी, केसरी, जनता आणि अमृत बाजार पत्रिका. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचाराचे मुखपत्र, चला सांगा. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र कोणते? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका. त्यानंतर 12वा प्रश्न. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? सर्वांना येणारा प्रश्न आहे पहा. सर्वांनी फटाफट उत्तर द्यायचे आहेत. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? गीतारहस्य, ग्रामगीता, गीतांजली, गीतसरिता. त्याचं अचूक उत्तर आहे गीता रहस्य, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 13वा प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना पहा 1905 ला भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. कोणी केली सांगा? लॉर्ड बेटिंग, नामदार गोपाळकृष्ण गोखले, राजाराम मोहन राय, लोकमान्य टिळक. भारत सेवक समाजाची स्थापना 1905 ला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या उत्तेजनाने झाली? पहा म्हणजेच या ठिकाणी 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने उत्तेजन दिलं आणि त्यामुळे झाली? पर्याय आहेत पहा. लॉर्ड बेटिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मॅकॉले, लॉर्ड मिंटो. कोणाच्या उत्तेजनामुळे झाली? तर लॉर्ड मिंटो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला? सांगा. मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1950, 1915, 1909, 1990. अचूक उत्तर आहे पहा 1909, पर्याय क्रमांक 3. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कधी झाला? 1909. होम रूल चळवळ कुणी सुरू केली? चला बोला. ॲनी बेजंट व लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, कर्वे. होम रूल चळवळ कुणी सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे ॲनी बेजंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा 17वा प्रश्न. मॉन्टेग्यू चेफर्स कायदा केव्हा मंजूर करण्यात आला? पहा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा केव्हा मंजूर करण्यात आला? 17वा प्रश्न आहे पहा. पर्याय क्रमांक 1905, 1919, 1907, 1910. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा केव्हा मंजूर झाला? तर 1919 ला. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न. चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला? 1905, 1919, 1917, 1910. त्याचं अचूक उत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह 1917. केव्हा? 1917 ला झाला पहा. त्यानंतर पुढं साराबंदी चळवळ. साराबंदी चळवळ केव्हा घडून आली? सांगा. साराबंदी चळवळ केव्हा घडून आली? 1905, 1919, 1917, 1918. तर साराबंदी चळवळ 1918 ला घडून आली. केव्हा? 1918, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर. त्यानंतर 20वा प्रश्न. रौलट कायदा कधी मंजूर करण्यात आला? त्यालाच आपण काळा कायदा असं म्हणतो पहा. रौलट कायदा कधी मंजूर करण्यात आला? 16 मार्च 1919, 17 मार्च 1919, 19 मार्च 1919, 17 मार्च 1920. पहा रौलट कायदा म्हणजेच काळा कायदा 17 मार्च 1919, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे आपलं पहा 17 मार्च 1919 ला. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार कोण होता? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड मिंटो, मायकल ओडवायर आणि लॉर्ड माउंटबॅटन. जालियनवाला बाग हत्याकांड घडण्यास जबाबदार कोण होतं पहा? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मायकल ओडवायर. कोण? मायकल ओडवायर हा जबाबदार होता पहा. त्यानंतर 12वा आणि अत्यंत मोस्ट IMP प्रश्न आहे पहा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 100% हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. मुळशी सत्याग्रहाची नेतृत्व कोणी केलेलं आहे? पहा पर्याय आहेत राजाराम मोहन राय, दादोबा पांडुरंग तरखडकर, महात्मा फुले, सेनापती पांडुरंग महादेव बापट.
सांगा. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? अचूक उत्तर आहे पहा सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचं काय केलं? नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर 23वा प्रश्न, 1922 मध्ये राष्ट्रीय सभेचे अंतर्गत कोणत्या पक्षाची स्थापना करण्यात आली? स्वराज्य पक्ष, स्वातंत्र्य पक्ष, संवाद पक्ष, मजूर पक्ष. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे पहा. त्यानंतर 24वा प्रश्न आहे पहा. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पाठ्यपुस्तकातून त्या ठिकाणी निर्मित केलेले असल्यामुळे अजिबात चुकण्याची म्हणजे चुकीचे अजिबात प्रश्न नाहीत. सर्व प्रश्न बरोबर आणि एकदम परफेक्टली आणि जे प्रश्न स्पर्धा परीक्षेला येणार आहेत आणि ज्या प्रश्नांचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे असेच अचूक प्रश्न आपण या ठिकाणी निवडलेले आहेत. त्याच्यामुळे कन्फ्यूज होणं किंवा चुकीचं आहे असं म्हणणं देखील त्या ठिकाणी वाव नाहीये कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा. 24वा प्रश्न आहे, सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? राजा राममोहन राय, महात्मा गांधी, महात्मा फुले, लाला लजपत राय. सांगायचंय सर्वांनी पहा. ज्यांना येते त्यांनी. सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केलं? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज. पहा या ठिकाणी पर्याय चुकलेले आहेत पहा. खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? 25वा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी 25वा प्रश्न हा पण या ठिकाणी काय करायचं आहे? कट करून टाकायचं आहे पहा. 26वा प्रश्न पहा, खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, खान अब्दुल गफार खान, स्वामी दयानंद सरस्वती. पहा याचं अचूक उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, सोलापूरच्या सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा मृत्यू झाला? हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. राजा राममोहन राय, ताराबाई शिंदे, शंकर कानिटकर आणि शंकर शिवदारे. तर त्याचं अचूक उत्तर आहे सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये शंकर शिवदारे याचा मृत्यू झालेला आहे. शंकर शिवदारे हे नाव लक्षात ठेवा कारण की हा प्रश्न नक्कीच विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड, दादोबा पांडुरंग तरखडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष चला सांगा. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते रॅमसे मॅकडोनाल्ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन कधी करण्यात आले होते? पहा 1930, 1931, 1932, 1934. दुसऱ्या गोलमेज परिषदेचं आयोजन 1931 ला करण्यात आलं होतं. 1931. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, जातीय निवाडा कुणी जाहीर केला? पंडिता रमाबाई, रॅमसे मॅकडोनाल्ड, महात्मा ज्योतिबा फुले, लॉर्ड विल्यम बेटी. तर त्याचं अचूक उत्तर आहे जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण पहा म्हणजे या प्रश्न मालिकेमधील 26वा प्रश्न, 25वा प्रश्न या ठिकाणी काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा, म्हणजेच हा प्रश्न डबल झाला आहे बरोबर. त्याच्यामुळे हा 25वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण TET पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे ही जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.